मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे। आपल्या चैतन्य गुरुकुलची वास्तू जेवढी उंच आहे तेवढ्या टाळ्यांच्या स्वरात सरांचं स्वागत करूया आपण। नमस्कार, आपण बघत आहात चैतन्य गुरुकुल आणि व्यास कॅन्सर मेमोरियल ट्रस्ट च्या विद्यमाने ठेवण्यात आलेला द करिअर हा कार्यक्रम। आज शालेय विद्यार्थ्यांमध्ये असणारे सुप्त गुण त्यांना वाव मिळावे या दृष्टिकोनातून या स्पर्धा इथे घेण्यात आलेल्या होत्या। त्या स्पर्धा घेऊन नंबर आलेल्या ज्या विद्यार्थ्यांना प्रावीण्य व प्रशस्तीपत्र त्यांनी दिलेले आहेत। या कार्यक्रमामध्ये IPS अप्पर पोलीस महासंचालक आदरणीय कृष्णप्रकाशजी प्रसाद आपल्याला दिसत आहेत। मान्यवरांचे स्वागत। श्री महाले साहेब यांचा मी आपल्या सर्वांना थोडक्यात परिचय करून देते। तर 2004 मध्ये माननीय महाले सर यांची MPSC मार्फत बुलढाणा जिल्हा परिषद येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली। जनस्वराज्य प्रकल्प त्यांनी राबविला व एक वेगळी ओळख निर्माण केली। माननीय भाऊसाहेब फुडकर जे विधान परिषद विरोधी पक्ष नेते आहेत यांचे खाजगी सचिव म्हणून काम त्यांनी पाहिले। माजी शालेय शिक्षण मंत्री माननीय विनोद तावडे यांचे खाजगी सचिव म्हणून त्यांनी काम केले। माजी सहकार मंत्री म्हणजेच माननीय सुभाष बापू देशमुख यांचे खाजगी सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले। 2019 साली माननीय प्रवीण दरेकर जे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते आहेत यांचे खाजगी सचिव म्हणून सुद्धा माननीय महाले सरांनी यांची निवड झाली। आणि 4 मध्ये IPS कृष्णप्रकाशजी प्रकाश यांनी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला। बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची कारकीर्द प्रचंड गाजली। बुलढाणा जिल्ह्यात साहेबांनी नेम आणि प्रेम दोन्ही कमावले। बुलढाण्यानंतर माननीय साहेबांनी अमरावती ग्रामीण, सांगली, अहमदनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई या ठिकाणी अतिशय महत्त्वाच्या विविध जबाबदाऱ्या उत्तम रीतीने पार पाडल्या आहेत। आणि सध्या माननीय कृष्णप्रकाशजी सर फोर्स 1 या अत्याधुनिक पोलीस यंत्रणेचे प्रमुख व तसेच अप्पर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत। यांच्याद्वारे आपले सर्वांचे स्वागत करतो। 1985 पासून विविध वैद्यकीय आणि शैक्षणिक उपक्रम राबवून समाजसेवा व्यास कॅन्सर मेमोरियल ट्रस्टद्वारे करणारे राजेंद्रजी व्यास सर असाच यांचा एक उपक्रम म्हणजे आपल्या परिसरातील सर्व शाळांमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी घे भरारी ही स्पर्धा आयोजित केली होती। त्यामध्ये संपूर्ण भागातून 45पेक्षा जास्त शाळा यांनी प्रतिसाद दिला आणि 4,500पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला। तर यामध्ये यशस्वी विद्यार्थी आणि मदत करणारे शिक्षकवृंद यांचा सत्कार आपण या द करिअर या कार्यक्रमामध्ये आयोजित केला आहे। या उपक्रमाचा खारीचा वाटा म्हणजे चैतन्य गुरुकुलने ही परीक्षा घेतली होती। चैतन्य गुरुकुल हे केवळ 5 वर्षापासून स्थापन आहे, पण कमी वेळामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्य आणि प्रेमामुळे
आज 600पेक्षा जास्त विद्यार्थी येथे शिकत आहे. चैतन्य गुरुकुल एक आगीवेगळी संकल्पना जी मातृभाषेतून अद्ययावत CBSE लेवलचे शिक्षण देणारी संस्था आहे, जेथे मुलांना शिक्षणासोबतच संस्कार दिले जातात आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व बनवण्याचा प्रयत्न केला जातो. मुलांना प्रेरणा देण्यासाठी आज आपल्यासमोर असेच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्या रूपाने, सरांच्या रूपाने आपल्याला मिळाले हे चिखलीसाठी भाग्यच. यद्यद आचरती श्रेष्ठात तत्तत एव तरोजनः सयत्प्रमाणे कुरुते लोकस्तद अनुवर्तते. भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे सर, तुम्ही ज्याप्रमाणे आज लोकांचे रोल मॉडेल आहात आणि ज्याप्रमाणे मी गर्दी बघतो त्याप्रमाणे तर मला कळालेलंच आहे. कारण जेव्हा तुम्ही SP होते तेव्हा आम्ही शाळेत होतो आणि फक्त आम्ही एवढंच ऐकलं होतं की 3 ट्रिपल कोणी बसायचं नाही बाईकवर, ॲटोमध्ये शिल्लक बसायचं नाही आणि काळी पिलं लटकायचं नाही, कारण कधी साहेब येतील सांगता येत नाही. तर 4 दिवसापूर्वीच तुम्ही सांगणार होते, तर पूर्ण जिल्हा व्हायब्रंट झालेला आहे. जर पहिले सांगितलं असतं तर मग आमच्याकडून ते शक्य नसतं. तर द करिअर या कार्यक्रमाद्वारे सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालकवर्ग आपल्याला जाणून घेऊ इच्छितात की या बदलत्या परिस्थितीसमोर कसं सामोरं जायचं आणि आपलं करिअर कसं घडवायचं आणि देशसेवा कशी करायची. स्वागत करते पारितोषिक वितरणामध्ये. तर आपण विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या व्यक्तींच्या उल्लेखनीय कामगिरीचा सन्मान करण्यासाठी व साजरा करण्यासाठी सुरुवात करूया. भागातील शाळांनीही या परीक्षेमध्ये उत्साहाने भाग घेतला. हे भरारीमध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवले व उत्कृष्ट गुण मिळाले त्यांच्यासाठीचे हे बक्षीस वितरण. चला तर मग सुरू करूया. तर विद्यालय भरोसा येथे तर मी त्यांना आमंत्रित करते की त्यांनी मंचावर येऊन आपले प्राइज घेऊन जावे. देखील मंचाच्या बाजूला येण्यास आमंत्रण करते. सर, त्यांनाही मंचावर आमंत्रित करते. मी सहभागी शाळेचं आणि प्रमुख सरांचे नाव घेतोय, तर सर्व त्या शाळेतील मुलांनी तयार राहायचंय. समोर बघा. सहभाग घेतला होता. दोन्ही विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक आला आहे. त्यामध्ये आहे संकेत राऊत आणि ऋतुजा करंजे. त्यासोबतच मी अजय कोठारी सर आणि सुरेंद्र पांडे सर यांना 32 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आणि राम गिरोडे सर यांना मंचावर आमंत्रित करते. विद्यालय चिखली यासोबतच मी अब्दुल अजीज जमावर आमंत्रित करते. त्यानंतर सहभागी शाळा आहे आदर्श विद्यालय चिखली. त्यामध्ये प्रमुख सर आहेत विकास जाधव सर, एकूण 300 आणि यासोबतच डॉक्टर प्रकाश शिंगणे सर आणि ॲडव्होकेट विजय. त्यात एकूण 55 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. RP देशमुख सर, एकूण 133 विद्यार्थ्यांनी या मी त्यांना देखील मंचाजवळ आमंत्रित करते. मिळून त्या तिघांनीही PK पडगाण सर, एकूण 86 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अजी हायस्कूल साखरखेडा मेन ही क्लिअर केली आहे. त्यानंतर आहे भक्ती भगत. त्यानंतर आहे नेहा CET PCB मध्ये उत्तीर्ण झाले. ती CET मध्ये पास झाली आहे. तर मी या सर्वांना मंचावर आमंत्रित करते. हा टप्पा आहे स्पोर्ट्स बद्दल, म्हणजेच खेळाबद्दल. कलाप आहे ज्यामध्ये शारीरिक श्रम, कौशल्य आणि हात डोळा समन्वय या क्रियाकलापाचा प्राथमिक केंद्रबिंदू आहे. या क्रीडा स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धा आहेत. तर अशा खेळासंबंधी झालेल्या तालुका स्पर्धीय, जिल्हा स्पर्धीय व राज्य स्पर्धीय विजेत्यांना आपण इथे त्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करूया. वर्षाची टेबल टेनिस
वाढण्यासाठी एक साथ जोरदार आनंद टाळी दे. देवयानी, नारायणी आणि खुशी कायस यांनी जिल्ह्यावर प्रथम त्याने जिल्हा पातळीवर स्वरूप 10 गुणे तयार राहायचे. तिने पण मंचाजवळ यायचे. आता आहे आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा जिंकणारे ते एकमेव पोलीस अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांचे नाव प्रतिष्ठेच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदविल्या गेले आहे. तसेच सरांनी अल्ट्रामॅन ही अतिशय प्रतिष्ठित व कठीण स्पर्धा जिंकली आहे. त्यानंतर आहे माननीय महाले सर यांच्याकडे सर्व आमदार यांना निधी वाटप हे काम आहे. सर प्रत्येक शनिवारी व रविवारी चिखली मतदारसंघातील गोरगरीब जनतेचे कामे मार्गी लावण्याचे काम करतात. हौसलों में उड़ा देती है. समोर बघा सर. हे सर सत्कार करतायत. ते सनीज कंपनीचे बॉस आहेत. त्यांच्या हस्ते हा सत्कार होतोय. सहकार्य करणारे आमचे भाऊजी आदरणीय विद्याधरजी महाले, श्री सचिव, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, तसेच आमच्या या शाळेचे प्रिन्सिपल माझे लहाने बंधू आशुजी चौधरी, तसेच आज ज्यांच्यासाठी आपण आपुलकीने उपस्थित झाला, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ओजस्वी वाणीने मोहित करून टाकलेलं आहे, असे माझे बंधू आदरणीय कृष्णप्रकाशजी प्रसाद गेल्या 25 ते 30 वर्षापासून आरोग्य क्षेत्रामध्ये निरंतर काम करत आहेत. परंतु कालाय तस्मै नमः आमच्या असं लक्षात आलं की माणसाच्या आरोग्याची जशी काळजी घ्यायची तशीच आजचं जे सांस्कृतिक युग पाश्चिमात्य संस्कृतीनं बिघडलेलं आहे. आज विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाला मदत देण्याची आणि त्यांना योग्य वेळी सहकार्य करण्याची गरज आहे. ती गरज ओळखून व्यास कॅन्सर मेमोरियल ट्रस्ट आणि आपलं चैतन्य गुरुकुल या दोन्ही संयुक्त विद्यमाने आम्ही चिखली तालुक्यामध्ये 50 शाळेमध्ये पोहोचलो. 10वीच्या विद्यार्थ्यांची आम्ही स्पर्धा परीक्षा घेतली आणि बोलताना आनंद होतो की 4500 विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये आम्हाला सहभाग देऊन आमच्या कार्याला गौरवान्वित केलं. आम्ही इथंच थांबलो नाही. ही परीक्षा घेत असताना मित्रांनो आमच्या असं लक्षात आलं
आम्ही एक कॉलम त्या पेपरमध्ये सोडला होता की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना घे भरारी व्यास कॅन्सर मेमोरियल ट्रस्ट आणि चैतन्य गुरुकुल आणि समाजाकडून काय आवश्यक आहे. तुम्हाला सामाजिक कार्यकर्ता व्हायचा का, डॉक्टर व्हायचा का, इंजिनियर व्हायचं का, पोलीस ऑफिसर व्हायचं का, नेता व्हायचं, अशा विभिन्न प्रश्न आम्ही त्याच्यामध्ये अभ्यासक्रमाबरोबर जोडले होते. अधिकांश मुलांनी सांगितलं की आम्हाला आमच्या पायावर उभं राहून आमच्या वडिलांची आणि देशाची आणि समाजाची सेवा करायची आहे. परंतु हे करत असताना आजचं जे आधुनिक शिक्षण आहे ते घेत असताना टेस्ट सिरीज आणि इतर गोष्टी आमच्या आर्थिक आवाक्या बाहेर आहेत आणि त्यासाठी आपण आम्हाला सर मदत करावी ही नम्र विनंती. आज ज्यावेळी बक्षीस समारंभाचं कार्यक्रम चालू होता आणि बक्षिसांचं वितरण चालू होतं त्यावेळी केवळ शैक्षणिक नाही तर क्रीडा, सांस्कृतिक सर्व क्षेत्रामध्ये चैतन्य गुरुकुलच्या मुलांनी जे प्रावीण्य मिळवलं हे निश्चितच खूप कौतुकास्पद आहे, उल्लेखनीय आहे. आणि आज 21व्या शतकामध्ये आपण ज्यावेळी वाटचाल करतो आहे या वाटचालीमध्ये आज आपण जगामध्ये भारताचं एक नाव निर्माण झालं आहे. आपले लाडके पंतप्रधान देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदी साहेबांनी ज्यावेळी 2014मध्ये या देशाचा कारभार आपल्या हातामध्ये घेतला त्यावेळी मुलांना करिअरच्या विविध संधी कशा उपलब्ध होतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपले मुलं तज्ज्ञ कसे होतील यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. 2014च्या पूर्वी मुलांना ग्रॅज्युएशन म्हणजे काही विशिष्ट शाखा माहिती होत्या. मुलाला विचारलं काय व्हायचं आहे तर साहजिक आहे कोणी म्हणायचं कलेक्टर व्हायचं आहे, कोणी म्हणायचं SP व्हायचं आहे, कोणी म्हणायचं डॉक्टर व्हायचं आहे, कोणी म्हणायचं इंजिनियर व्हायचं आहे. या 4 क्षेत्राव्यतिरिक्त कुठलंही क्षेत्र त्यावेळी माहिती नव्हतं. परंतु ही बाब ज्यावेळी लक्षात आली त्यावेळेस अनेक क्षेत्र असे आहेत की जिथं खूप चांगले करिअर घडतात. आज आपल्या समाजात वावरताना आपण ज्यावेळी यशस्वी माणसं कोण आहेत हे बघतो त्यावेळी तो केवळ अधिकारी आहे किंवा डॉक्टर आहे किंवा इंजिनियर आहे म्हणूनच यशस्वी आहे असं बिलकुल नाही. एखादा चांगला उद्योजक हा देखील यशस्वी आहे, एखादा चांगला खेळाडू हा देखील यशस्वी आहे. महत्त्वाचा विषय एवढाच आहे की त्या मुलामध्ये गुणवत्ता काय आहे आणि त्या मुलामधली गुणवत्ता हेरून पालक आहेत आणि शिक्षक आहेत यांनी त्याला कशा पद्धतीने विकसित करायचं हा त्याचे गुण हेरून जर विकसित केलं तर निश्चितपणे आपला मुलगा हा कुठल्याही क्षेत्रामध्ये हा तज्ज्ञ होऊ शकतो.